नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत. प्रेक्षक हो, सध्या गुडघेदुखीचा त्रास केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांना देखील होतोय. त्यामुळे चालणं, उभं राहणं किंवा आरामात बसणं अगदी कठीण झालंय. त्यामुळे गुडघेदुखीच्या त्रासावर जर थेरपी आणि औषधोपचार काम करत नसेल तर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरतो. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये काळानुरूप खूप बदल झालेत. त्यातील आधुनिक शस्त्रक्रिया म्हणजे रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट. तर ही शस्त्रक्रिया कशा पद्धतीने असते यावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सौरभ गिरी सर, स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे हितगुजमध्ये. नमस्कार. नमस्ते. प्रेक्षक हो, डॉक्टर सौरभ गिरी हे MS ऑर्थोपेडिक आहेत आणि प्रख्यात रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थ्रोस्कोपी सर्जन आहेत. सध्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट युनिट हेड म्हणून ते प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टरांकडून 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून 15,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांनी हेलिओस एंडो क्लिनिक जर्मनीमधून गुडघा आणि हिप ऑर्थोप्लास्टीमधील रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप देखील केलेली आहे. हिप आणि गुडघा ऑर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सिकॉट ही फेलोशिप देखील त्यांनी प्राप्त केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांना सन्मानित देखील केलेला आहे. तर डॉक्टरांकडून आपण गुडघ्यांचे आजार कोणते आहेत आणि त्यावर उपचार पद्धती कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे हितगुजमध्ये. सर, विषयाला सुरुवात करायची, पण सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गुडघ्याची झीज का होते? जसं आपलं वय वाढतं त्यानुसार जी कार्टिलेज म्हणजे गुडघ्यातले जे कवर असतं त्याची हीलिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी कमी होत जाते. जेव्हा आपलं वय 35च्या जवळपास येतं त्यानंतर त्यामध्ये हीलिंग कॅपॅसिटी राहिलेली नसते आणि ज्या आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये जी काही इंजुरी त्या कार्टिलेजला होते, सपोज आपण जमिनीवर बसतोय, उठतोय, त्यात वेअर अँड टेअर होणार आहे. हा बॉडी पार्ट आहे, वेअर अँड टेअर. दोन पार्टमध्ये कुठेही मुवमेंट्स असतील तिथे वेअर अँड टेअरचे चान्सेस असतात. तर जी हिलिंग कॅपॅसिटी आहे ती बाय 35-40 ती संपलेली असते आणि हळूहळू जो गुडघ्यांची झीज होत जाते. मग हिलिंग नाही होत आहे पण घर्षण होत आहे, वेअर अँड टेअर होत आहे, त्यामुळे गुडघ्यांची झीज होते. बरेचदा कुणाला काही फ्रॅक्चर झाला असेल किंवा कुणाला संधिवात असेल तरी सुद्धा आपल्या गुडघ्यांची किंवा कुठल्याही सांध्यांची झीज होऊ शकते. बरं, पण यामागचं नेमकं कारण कुठलं आहे सर? कारण जसं मी सांगितलं की एक ओव्हरवेट, आपला लॅक ऑफ एक्सरसाइज, तर हे मूलभूत कारण आहेत जे सर्वांनाच गुडघ्यांची झीज होते असं नाही. पण जो पर्सेंटेज आता गुडघ्यांची झीजचा झाला आहे, जो इवन जे 40 वयोगटातले आहेत त्यांना सुद्धा गुडघ्यांची झीज होते. कारण काय आहे की आपण एक्सरसाइज कमी करतोय, आपली लाईफस्टाईल जी आहे ती सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. त्यानंतर आपलं वेट चेक नाही आहे, ओव्हरवेट होतोय, डाएटमध्ये ज्या डेफिशियन्सीज आहेत, हे सध्याच्या लाईफस्टाईलनुसार हे प्रमुख कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला गुडघ्यांची झीज ही लवकर सुरू होत आहे. की 40मध्ये गुडघ्यांची झीज सुरू होत आहे. पहिले हाच जो त्रास होता तो एक 55-60 वयोगटातच स्टार्ट व्हायचा, पण आता रिसेंटली काही म्हणजे सर्वांनाच नाही, मी म्हणेल की सर्वांनाच 40 वयोगटात गुडघ्यांची झीज होते असं नाही, पण काही लोकांना होत आहे आणि तो जो प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत जात आहे. तर हे प्रमुख कारण आहेत गुडघ्यांची झीज होण्याची. जीवनशैलीतील बदल हे मुख्य कारण आहे. आणि डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे गुडघ्याची झीज झाल्यानंतर त्याला काही पर्याय आहे का? हो, जसं मी बोललो की गुडघ्यांची झीज स्टार्ट होते म्हणजे ती एक सडनली काही खूप प्रमाणात नाही झालेली असते, थोड्या प्रमाणात असते. तर त्यावेळी जर आपण त्याच्या कारणं जी आहेत त्याकडे लक्ष दिलं, त्या कारणांमध्ये, त्या चालण्यामध्ये, एक्सरसाइजमध्ये फेरबदल केलेत तर गुडघ्यांची झीज आपण कंट्रोल करू शकतो. गुडघ्यांची झीजचे प्रमुख 4 प्रकार असतात: ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. जे बघा, ही झीज, गुडघ्यांची जी झीज आहे ती ग्रेड 1 आणि ग्रेड 2ला असते. त्यामध्ये आपला डाएटमध्ये चेंजेस करणे, वेट कंट्रोल करणे, फिजिओथेरपी फार इम्पॉर्टंट आहे, एक्सरसाइज करणे, आपल्या जॉईंट्सला, आपल्या मसलला ट्रेन करणे, या सर्व गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा त्या गुडघ्याच्या झीजला आपण वाढू देऊ नये. म्हणजे ती ग्रेड 4ला जाणार नाही ज्यामध्ये आपल्याकडे काही पर्याय राहत नाही. तर ग्रेड 1, ग्रेड 2 अप टू ग्रेड 3 ऑल्सो काही पेशंटला आपण एक्सरसाइज करणे, डाएट मॉडिफिकेशन, वेट लॉस, या सर्व गोष्टींनी त्यांना ट्रीटमेंट करू शकतो. बरं, जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की गुडघेदुखीच्या त्रासावर जर थेरपी आणि औषधोपचार काम करत नसेल तर एक शेवटचा
पद्धत उरते ती म्हणजे गुडघा बदलण्याची, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच पर्याय उरतो. तर हे जोड प्रत्यारोपण सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? जोड प्रत्यारोपण सर्जरी ही जी आहे त्याला आपण जोड प्रत्यारोपण न म्हणता नी रिसर्फेसिंग, म्हणजे जो सरफेस, जो गुडघ्याचा जो कव्हर आहे ते जे खराब झालं आहे त्याला आपण बदलतो एका प्रकारे. जे गुडघ्याच्या जॉईंटमध्ये दोन हाडं प्रमुख असतात, फीमर आणि टिबिया आम्ही त्यांना म्हणतो. तर जो वरचं मांडीचं जे हाड आहे आपलं थाय बोन ज्याला म्हणतो त्याचा सरफेस आम्ही बदलतो. आणि टिबिया म्हणजे जो खालचा बोन आहे त्याचा सरफेस सुद्धा बदलतो. आणि त्या दोन सरफेसमध्ये फ्रिक्शन न व्हावं आणि फ्रिक्शन फ्री, पेन फ्री मुवमेंट व्हाव्या त्याकरता आम्ही तिथे एक कृत्रिम आर्टिफिशियल स्पेसर म्हणजे एक प्रकारे आर्टिफिशियल गादी तिथे आम्ही इन्सर्ट करतो. यामुळे तिथे जे फ्रिक्शन होणार नाही, मुवमेंट्स ज्या आहेत त्या फ्रिक्शन फ्री राहतील, पेन फ्री राहतील असं होतं. आणि यालाच ओव्हरऑल नी रिप्लेसमेंट म्हणतात. तर हे नी रिप्लेसमेंटपेक्षा नी रिसर्फेसिंग याला एक ॲप्रोप्रिएट नाव राहील. नक्कीच. सर, तुम्ही आता 15 वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही 15,000पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी अशी जॉईंट रिप्लेसमेंटच्या वगैरे सर्जरी केलेल्या आहेत. तर त्यातीलच काही रुग्ण आहेत त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलं आहे. त्यांना कशा पद्धतीने आराम मिळालेला आहे सरांच्या सर्जरीनंतर हे आपण ऐकूयात. मैं आनंदराव लावन, सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉय हूँ. मैंने हर्डीकर हॉस्पिटल में डॉक्टर सौरभ गिरी से अपने घुटने का नी रिप्लेसमेंट किया 2 महीनों पहले. शुरू में मैंने 8 दिन वॉकर का यूज़ किया, 8 दिन में वॉकर छोड़ दिया. अभी मेरे को 2 महीना होने वाले. अभी मैं आधा घंटा वॉकिंग करता हूँ और मेरे को ऐसी किसी तरफ की तकलीफ नहीं है. मेरे घुटने दर्द भी नहीं करते. मैं वॉकिंग कर सकता हूँ, चल सकता हूँ, फिर सकता हूँ, सब कुछ कर सकता हूँ. और इस काम से मैं बहुत ही खुश हूँ. त्यांना अगदी चालताही येत नव्हतं आणि शस्त्रक्रियेनंतर अगदी आरामात चालताना ते दिसत आहेत. सर, जोड प्रत्यारोपण करण्याचे काही प्रकार आहेत का आणि ते कुठले आहेत? जोड प्रत्यारोपण करण्याचे प्रमुख 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कन्व्हेन्शनल सर्जरी. कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणजे जी वर्षोनवर्ष ज्या पद्धतीने आपण सर्जरी करतोय, ज्यामध्ये बोन ब्लॉक्स, कटिंग ब्लॉक्स यूज करून सॉच्या साह्याने जी सर्जरी होते त्याला कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणतात. बरं. दुसरी जी सर्जरी आहे ती रोबोटिक सर्जरी आहे, जी लेटेस्ट ॲडव्हान्समेंट जी जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये झालेली आहे ती रोबोटिक सर्जरी आहे. त्यामध्ये आपण CT स्कॅन यूज करतो. त्यामध्ये आपण बोन कटिंगला सॉ न यूज करता एक मिलर येतं, मिलर यूज करतो. आणि सर्व काही एक रोबोटिक आर्मच्या साह्याने केलं जातं. जसं आता कुठल्याही आपल्या डोळ्यांनी आपण 1 डिग्रीचा अँगल कॅल्क्युलेट करणे हे पॉसिबल नाही आहे, कुठल्याही ह्युमन्सला पॉसिबल नाही आहे. किंवा 1 मिलीमीटरचं कॅल्क्युलेशन बोन्सवर करणे हे पॉसिबल नाही आहे. ती ॲक्युरेसी जी सब मिलीमीटर ॲक्युरेसी जी आहे ती रोबोटिकमुळे शक्य आहे. आणि जसं मी बोललो की मिलरनी आपण ती करतो रोबोटिक सर्जरी. तर मिलर हे इंडस्ट्रीयल कटिंगसाठी यूज होतो, ज्यामध्ये प्रिसिजन खूप येतं. तर 2 प्रमुख प्रकार म्हणजे कन्व्हेन्शनल सर्जरी, ज्यामध्ये सॉच्या साह्याने बोन कट केलं जातं. दुसरा जो प्रकार आहे जो सर्वीकडे आता यूज होतो आहे तो म्हणजे रोबोटिक सर्जरी. बरं, नक्कीच. आता या विषयाकडे आपण येणार आहोत की आपण जसं बघतोय की गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये काळानुरूप खूप बदल झालेत. त्यातील आधुनिक उपचार पद्धती ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात की रोबोटिक नी रिप्लेसमेंट. तर ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आहे? रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे आपण नी रिप्लेसमेंट करण्याकरता जे काही बोन कट्स घ्यावे लागतात, जे काही कॅल्क्युलेशन्स लिगामेंट्सबद्दल, जॉईंटच्या अँगलबद्दल करावे लागतात ते आपण रोबोटिकच्या साह्याने करतो. त्याला रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणतात. रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये 3 प्रमुख टप्पे असतात. फर्स्ट म्हणजे CT स्कॅन केला जाणे. CT स्कॅन करून त्याचं 3D बोन मॉडेल तयार करणे. त्या 3D बोन मॉडेलवर एक डमी सर्जरी करून बघणे की मी जर एक 5 मिलीमीटरचं बोन कट केलं दोन्ही बाजूनी तर काय होईल काय नाही, या प्रकारे आपण त्याला हे करतो. तर प्रमुख प्रकार जो आहे रोबोटिकमध्ये तो फर्स्ट CT, सेकंड इज बोन मॉडेल करणे, थर्ड इज डमी सर्जरी आणि फोर्थ अँड फायनल इज ड्युरिंग ऑपरेशनच्या वेळी आपण त्याला रोबोटिक आर्मच्या साह्याने बोन कट्स करतो. त्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स असतात ते एका कॅमेराच्या सेन्सरच्या साह्याने केले जातात. त्यामुळे सब मिलीमीटर म्हणजे एका मिलीमीटरपेक्षा कमी आपण अचूकता त्यामध्ये आणू शकतो. तर ही रोबोटिक सर्जरी आहे.
म्हणजे रोबोटिक पद्धत जरी असली, म्हणजे रोबोट जरी तिथे ऑपरेशन करत असले तरी डॉक्टर्सच त्यांना हाताळत असतात एकंदरीत. रोबोटिक म्हणजे असं काही नाही आहे की रोबोट येऊन सर्जरी करून जाईल. बेसिकली रोबो जो आहे तो डॉक्टरांना हेल्प करतो आहे, जी अँगल्स कॅल्क्युलेशन्स जे करायचे आहे त्यामध्ये, आणि जो फायनल प्लॅन अप्रूव्ह करतात तो डॉक्टर्सच करतात. डॉक्टर सगळ्या कमांड देतात रोबोट्सला. बरोबर. डॉक्टर, रोबोटिक नी रिप्लेसमेंटच्या सर्जरीज देखील तुम्ही अनेक केलेल्या आहेत. अनेक रुग्णांना यशस्वीरित्या आता चालायला देखील येते, उठता बसता येते. त्यांना हा फरक कसा पडलेला आहे आपण ऐकूयात. शिवाजी नेमिनाथ विभूती. ओके. आपल्याला त्रास किती दिवसापासून होता? 8 वर्षापासून त्रास होता. ओके. काय काय त्रास होता? काय चालाय गेली डोळ्यात पाणी यायचं, पाय दुखायचे, गुडघे एकदम सारखे. ओके. संध्याकाळी झोपलं तरी दुखायची, सकाळी उठलं तरी दुखायची. ओके. आता ऑपरेशन झाल्यापासून आता एकदम ओके झालेलं आहे. आता मांडी घालून बसता येतं का? भांडी घालून बसता येते, पण एवढं नॉर्मली जास्त म्हणून बसता येते. मला दाखवा बसून. ही असं बसते, ही थोडंसं हे होतंय. ओके. असं बसता येतं. चालेल. वा, म्हणजे आजोबांना बसता देखील येत नव्हतं मांडी घालून, तेही, आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर त्यांना आता व्यवस्थित बसता देखील येते. खूप चांगला असा फरक त्यांच्यामध्ये बघायला मिळतोय. सर, पुढचा एक प्रश्न की जोड प्रत्यारोपण हे का करावं? मला जेव्हाही पेशंट भेटतो तो मला विचारतात की मी सर्जरी करावी की नाही करावी. तर मी त्यांना सजेस्ट करतो की जर तुमच्या आयुष्यात या गुडघेदुखीमुळे फरक पडतो आहे, जर तुम्ही घराबाहेर जाणे टाळता आहेत कारण की तुम्हाला गुडघ्यात दुखतं आहे, कुठलं फॅमिली फंक्शन आहे त्यामध्ये तुम्ही जात नाही आहे, का बरं? की तुमच्या गुडघ्यात त्रास आहे, तुमचं आयुष्य एका रूममध्ये हे थांबायला लागलं आहे, तर आपण जोड प्रत्यारोपण करावं. मी कधी पण जेव्हा मला पेशंट किंवा फॅमिली मेंबर्स मिळतात, मी त्यांना सांगतो हा डिसीज काही फक्त एका पेशंटसाठी नाही आहे. त्या पेशंटमुळे त्या फॅमिलीमध्ये पण चेंजेस येतात, कारण की तो पेशंट बाहेर जात नाही तर सर्व काही गोष्टी त्यानुसार ढळत जातात, पण ते आपल्याला समजून येत नाही. आणि जेव्हा तो पेशंट एका रूममध्ये राहायला लागतो, आयसोलेट व्हायला लागतो, तेव्हा त्यामध्ये जे एक आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतात. त्यामुळे बरेचदा तो पेशंट एक आयसोलेट होऊन जातो शेवटी, की मला गुडघा दुखतोय म्हणून मी ऍडजस्ट करतोय आणि मी एका रूममध्ये माझं आयुष्य जगतो आहे. फिजिकल त्रासाप्रमाणे मेंटली देखील त्यांना त्रास होतो. तो आपल्याला कळून येत नाही ते, किंवा ते बोलत नाहीत त्याबद्दल. वृद्ध लोक की मला असा त्रास होत आहे, त्यांना कारण की त्यांच्या मनात भीती असते ऑपरेशनबद्दल, आणि शेवटी बोलणे सांगणे हे एवढं होत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला असं आपल्या आयुष्यात त्या गुडघेदुखीमुळे बदलाव येत आहेत, आपलं आयुष्य एका जागी थांबावं लागायला लागलाय, त्यावेळी आपण नी रिप्लेसमेंटचा विचार करावा की जोड प्रत्यारोपणचा विचार करावा. आणि हा बदलाव कसा आलेला आहे, असे अनेक रुग्ण आहेत तुमच्याकडे, त्यांचे काही व्हिडिओज आपण पाहूयात. त्यांना हा बदल कसा जाणवतोय ऐकूयात. मला चालायला होत नव्हतं, व्हीलचेअरवर बसून आले. मग चालतं तरी येतच नव्हतं, नाही का, धरून चालायला लागलो होतो प्रॉपर मध्ये, त्यामुळे उठण्या बसण्याच्या पण लेवलचा राहिलो नव्हतं. पाय पूर्ण तसं बेंड झालं, वाढलं. गुडघ्यांचा त्रास होता, दोन्ही गुडघ्यांचा. पण आता मी व्यवस्थित चालू शकते. ऑपरेशन केल्यामुळे सरळ चालता येतं, सगळा त्रास कमी झाला. चालण्यामध्ये तर मला 100% फरक पडलेला वाटतं. ज्याला मिळून तर असं वाटतं की दुसरा जन्म आहे. आता दिसा आता व्यवस्थित चालणं वगैरे चांगलं. म्हणजे पूर्वीचे रुग्ण आणि उपचार केल्यानंतर, सर्जरी केल्यानंतरचे रुग्ण, त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतोय त्यांना किती आनंद झालेला आहे या उपचारानंतर. सर, स्पोर्ट्स इंजुरी देखील एक प्रकार आहे, ते नेमकं काय असतं? आपण जे काही स्पोर्ट्स खेळतो, ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतो, त्यामध्ये कधी जर आपला पाय ट्विस्ट झाला किंवा अनइव्हन सरफेसला लँडिंग झालं, जसं क्रिकेटमध्ये आपण बॉलिंग करतोय त्यावेळी फूट लँड होतोय किंवा बॅक मसल्स यूज होत आहे, या स्पोर्ट्स खेळण्यामध्ये ज्या काही इंजुरीज होतात त्याला कलेक्टिव्हली स्पोर्ट्स इंजुरी असं म्हटलं जातं. त्यामध्ये भरपूर प्रकार असतात, जसे मसल्सला इंजुरी असू शकतो, लिगामेंटला इंजुरी असू शकतो किंवा जॉईंटला इंजुरी असू शकते. तर या सर्व गोष्टींना कलेक्टिव्हली स्पोर्ट्स इंजुरी असं म्हटलं जातं. बरं, मग ACL ला इजा म्हणजे काय असतं? ACL गुडघ्याच्या 4 प्रमुख लिगामेंट्स आहेत. एक ACL, दुसरी PCL, थर्ड इज MCL आणि फोर्थ इज LCL. त्यांना A स्टँड्स फॉर अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट.
तसंच पोस्टियर क्रुशिएट लिगामेंट, मेडियल कोलॅटरल, लॅटरल कोलॅटरल, या 4 प्रमुख लिगामेंट आहेत ज्या गुडघ्याला एका जागी व्यवस्थित पकडून ठेवतात. त्यातली सर्वात कॉमनली इंज्युअर्ड होणारी लिगामेंट जी आहे, जी सर्वात जास्त इंजुरी होते त्या लिगामेंटला, ती ACL आहे. ACL ही गुडघ्याच्या आतमधली लिगामेंट आहे. त्या ACLचं काम हे आहे की या गुडघ्याच्या दोन्ही बोनला असं मागे पुढे होऊ देणे नाही, त्याला स्टॅबिलिटी देणे. तर जेव्हा केव्हा आपला फूट अनइवन सरफेसला लँड होतो, आपला नी ट्विस्ट होतो, किंवा आपण असे ॲथलीट आहात ज्यामध्ये जम्पिंग वगैरे जास्त आहे, किंवा फुटबॉल प्लेयर्स, त्यामध्ये ही ACL नावाची इंजुरी, ACLला ब्रेक होणे हे फार कॉमन आहे. बरं, मग समजा ACLला आपल्याला ब्रेक झालं किंवा इजा झाली, त्यानंतर मग काय करायचं? जसं मी आधी बोलताना बोललो की गुडघ्याचा जो त्रास असतो त्याचे ग्रेडिंग असतं, तसंच ACL लिगामेंटचं सुद्धा ग्रेडिंग आहे. बरं. त्याला ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे त्याचे ग्रेडिंग आहेत. ग्रेड 1 टू ग्रेड 3 ग्रेडिंग आहे. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 इंजुरी जेव्हा असते तेव्हा त्याला आपण फिजिओथेरपी, रेस्ट आणि एक रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल असतो त्याचा, तो फॉलो करणे हे गरजेचं असतं. मात्र जेव्हा ग्रेड 3 किंवा कम्प्लीट इंजुरी ACLला असते त्यावेळी त्याला सर्जरी हा पर्याय असतो. बरं. त्याला ACL रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. बरं, आता हे ACL सर्जरीविषयी आम्हाला आणखीन सांगा, ही नेमकी कशा पद्धतीने केली जाते? ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणजे जी ओरिजिनल ACL लिगामेंट आहे तिला कुठलाही ब्लड सप्लाय नाही. बरं. त्याला जे न्यूट्रिशन मिळतं ते जॉईंट फ्लुइडमधनं मिळतं. तर जेव्हा केव्हा त्या ACLमध्ये ब्रेक होतो, ती लिगामेंट भरून येत नाही. ती ब्रेक झाली तर ती ब्रेक होते, कम्प्लीट ब्रेकच राहणार, ती ACLला हिलिंग होणार नाही. त्यावेळी आपण ACL रिकन्स्ट्रक्शन करतो, म्हणजे त्याऐवजी आपण नवीन एक लिगामेंट जो तुमच्या टेंडॉनपासून बनवलेला असतो, तुमच्या शरीराच्या पार्टपासून बनवलेला असतो, तो त्या जागी टाकून आपण त्याला नवीन बनवतो. ही जी शस्त्रक्रिया आहे ती आर्थ्रोस्कोपी म्हणतात त्याला. ती दुर्बिणी च्या साह्याने, स्कोपच्या साह्याने आणि कॅमेऱ्याच्या साह्याने केली जाते. ही फार मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे, ज्यामध्ये फक्त 2 किंवा 3 टाके गुडघ्याला पडतात. आपल्याला गुडघा ओपन वगैरे करावा लागत नाही. सर्व काही स्मॉल इन्स्ट्रुमेंट, छोट्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने, कॅमेऱ्याच्या साह्याने ही सर्जरी केली जाते. तर त्याला आर्थ्रोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन असं बोललं जातं. बरं, नक्कीच. सर, तुम्ही स्पोर्ट्स इंजुरीचे देखील रुग्ण हाताळलेले आहेत, त्यांना कसा फरक पडलेला आहे, त्यांना उपचारानंतर कसे गुण आलेला आहे, ऐकूयात. नमस्कार, माझं नाव आविष्कार सोनवणे आणि मी फुटबॉल खेळताना पडलो होतो 2 ऑक्टोबरला आणि मला पॉप आवाज आला होता आणि MRI करून केला आणि मला कळालं की माझं ACL तुटलंय. सो मी माझी सर्जरी माझ्या कॉलेज जे मणिपालमध्ये, उडपीमध्ये, तिकडे करणार होतो. नंतर आमच्या ओळखीमध्ये एक आहे, त्यांनी सांगितलं डॉक्टर सौरभ गिरी चांगले आहेत. सो आम्ही इकडे आलो आणि माझी सर्जरी डॉक्टर गिरींनी दुसऱ्या दिवशी केली. मी पहिल्या दिवशी आलो 24 सर्जरी केली आणि मी परत दिवाळीनंतर 1-2 नोव्हेंबरला घरी गेलो. सो आय हॅड नो इश्यूज आफ्टर द सर्जरी. 4 दिवसात मी ब्रेस घालून चालायला लागलो होतो आणि 1 महिन्यात मी ब्रेस काढून चालायला लागलो होतो. आणि आता आज टुडे ऑलमोस्ट 2 मंथ्स झालेत अँड आय हॅव रिझ्युम सायकलिंग अँड नॉर्मल ॲक्टिव्हिटीज इन द जिम. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की पुढच्या 2 महिन्यात मी माझं स्पोर्ट्स जे फुटबॉल आहे ते पण रिझ्युम करू शकतो. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता डॉक्टर गिरीसोबत. सो तेच, थँक्यू. नमस्कार. वा, किती चांगला गुण आलेला आहे त्याला. आणि मुळात त्याचं वयच काय आहे, आता कुठे त्याला आयुष्य जगायचं आहे, त्याच्यातच त्याला दुखापत झाली, पण त्याला वेळीच तुमचा सल्ला मिळाला म्हणून, त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं म्हणून तो बरा झालेला आहे. सर, ACL सर्जरीमध्ये आत कुठली लेटेस्ट टेक्निक आहे का? ACL सर्जरीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. बरं. एक जी स्टँडर्ड मेथड ज्यामध्ये आपण बटन आणि स्क्रू यूज करतो, आणि जी नवीन टेक्निक आहे त्याला ऑल इनसाइड ACL रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात, ज्यामध्ये कुठलाही स्क्रू वगैरे आपण टाकत नाही. तर दोन्ही बाजूनी आपण बटन यूज करतो. त्यामध्ये बोन प्रिझर्व होतं, बोन आपल्याला जास्त ड्रिल करावं लागत नाही आणि याचा रिकव्हरी पिरियड जो आहे तो फार कमी आहे. म्हणजे एक 5 ते 6 महिन्यात तुम्ही कम्प्लीट स्पोर्ट्स रिझ्यूम करू शकता. कारण की यामध्ये कुठलाही स्क्रू नाही आहे, काही नाही आहे. तर स्क्रू विरघळेल, त्याऐवजी बोन येईल, या गोष्टीला आपल्याला वाट बघावी लागत नाही. तर दोन्ही बाजूनी बटन्स असतात. बोन मिनिमली आपण ड्रिल करतोय, त्यामुळे याची रिकव्हरी फास्ट आहे. जसं आता आपण याआधी रुग्णाचं बोलणं ऐकलं की तो 2 महिन्याला सायकलिंग करतोय, जिमच्या ॲक्टिव्हिटी करू शकतोय. हे सर्व ऑल इनसाइड टेक्निकमुळेच पॉसिबल आहे. जेव्हा आपण स्क्रू टाकतो तेव्हा त्यावेळी त्याला
कमीत कमी 5 ते 6 महिने या ॲक्टिव्हिटीला अचीव करायला लागतात. जेव्हा ऑल इनसाइड मेथडनी करतो किंवा इंटरनल ब्रेसिंग त्याला करतो त्यावेळी त्याला मात्र फक्त 1-2-2.5 महिनेच रिकव्हरीला लागतात. नक्कीच. सध्याच्या घडीला लाखो प्रेक्षक आपला एपिसोड बघतात आणि सगळ्यांना प्रश्न पडला असेल हा की अनेकदा असे केसेस तुम्हाला पाहायला मिळतात की जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी केली आहे पण ती फेल ठरली आहे, तर असे रुग्ण पुन्हा एकदा ती सर्जरी करू शकतात का? हां, ज्यांचं नी रिप्लेसमेंट सर्जरी ही झाली आहे मात्र काही कारणाने ती फेल झालेली आहे तर त्याला रिव्हिजन सर्जरी हे पर्याय असतो. रिव्हिजन नी रिप्लेसमेंट, ज्यामध्ये जे जुने इम्प्लांट्स असतात त्यांना चेंज करून आपण नवीन इम्प्लांट्स टाकतो. आता सुद्धा रिव्हिजन नी रिप्लेसमेंट आम्ही करतोय. असे बरेच पेशंट आता आहेत ज्यांना 20-25 वर्ष होऊन गेलेले आहेत किंवा कोणाला इन्फेक्शन झालेलं आहे, त्यावेळी आम्हाला ते जुने इम्प्लांट्स चेंज करून नवीन इम्प्लांट्स टाकून त्याला रिव्हिजन सर्जरी करावी लागते. नक्कीच नक्कीच. आज सर तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना गुडघ्यांचे आजार कोणते आहेत, उपचार पद्धती कोणत्या आहेत यावर योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.